आज कोल्हापुरात आयटकच्या वतीनं कामगार मेळावा आणि शाहिरी जलसा अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद मेणसे आणि तानाजी ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आनंद मेणसे यांनी आयटक ही एक मोठी चळवळ असून या चळवळीतून आज तागायत विविध क्षेत्रातील नामवंत तयार झालेत। मात्र आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही चळवळ आणि कामगारांच्या हक्कांवर मर्यादा आणल्या जात आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी आयटकच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे असं आवाहन केलं। या मेळाव्यात ज्येष्ठ नेते तानाजी ठोंबरे यांनी कामगार धोरणाविषयी बोलताना केंद्र सरकारवर कडाडून टीका केली। ज्या कोल्हापुरातून क्रांतीची सुरुवात झाली तिथं सध्या सत्ताधाऱ्यांकडून जाती आणि धार्मिक दंगली घडवण्याचे प्रयत्न केले जात असल्यानं हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी कॉम्रेड दिलीप पोवार यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। यावेळी शाहीर सदाशिव निकम, अजित आयरेकर, राजू राऊत यांनी शाहिरी कलेतून कामगारांच्या व्यथा मांडत जनजागृती केली। आनंद परुळेकर, रघुनाथ कांबळे, एस.बी. पाटील, मल्हार पाटील, सदाशिव निकम यांच्यासह आयटकचे पदाधिकारी आणि विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।